द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत खूप खूप स्वागत. आज आपण एका असा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे, कारण तो थेट आपल्या खिशाशी जोडलेला आहे. हो, आणि फक्त खिशाशीच नाही तर आपल्या मानसिकतेशी सुद्धा जोडलेला आहे. अगदी बरोबर. आज आपण मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या पानांमध्ये डोकावून पाहणार आहोत. म्हणजे पैसा कमवणं हे फक्त गणितावर किंवा एखाद्या एक्सेल शीटवर अवलंबून नसतं. नक्कीच नाही, ते मानवी विचार आणि आपल्या रोजच्या सवयींवर जास्त अवलंबून असतं. हेच या चर्चेचं मुख्य ध्येय आहे. एक्झॅक्टली. चला तर मग हा विषय समजून घेऊया. कारण मला नेहमी हा प्रश्न पडायचा की अत्यंत हुशार आणि उच्च शिक्षित लोक अनेकदा आर्थिकदृष्ट्या सतत संघर्ष का करत असतात आणि दुसरीकडे अगदी साधे लोक केवळ त्यांच्या शिस्तीच्या जोरावर श्रीमंत कसे होतात. हा विरोधाभास खरंच चक्रावून टाकणार आहे. हाच तर या संपूर्ण पुस्तकाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक निष्कर्ष आहे. काय होतं माहितीये, जेव्हा आपण आर्थिक यशाचा विचार करतो ना, तेव्हा आपण नेहमी बुद्धिमत्तेला जास्त महत्त्व देतो. आपल्याला वाटतं की ज्याला फायनान्स आणि गणिताचं चांगलं ज्ञान आहे तोच शेअर मार्केटमध्ये किंवा व्यवसायात पैसा कमवू शकतो. हां, बरोबर. पण हे पुस्तक अतिशय शांतपणे आणि विश्लेषणात्मक पद्धतीने सांगतं की आर्थिक यश हे तुमच्या बुद्धिमत्तेवर नाही तर तुमच्या वागणुकीवर अवलंबून असतं. म्हणजे फायनान्स हा काही भौतिकशास्त्रासारखा विषय नाहीये जिथे काही ठराविक नियम आहेत. म्हणजे तिथे माणसाच्या भावना जास्त महत्वाच्या ठरतात. हो, अगदी. फायनान्स हा एका सॉफ्ट स्किलचा भाग आहे. तिथे तुम्ही निर्णय घेताना किती शांत राहू शकता हे महत्वाचं आहे. बाजारात जेव्हा भीती आणि लालसा यांचं वातावरण असतं ना, तेव्हा ती गणिताची हुशारी फारशी कामी येत नाही. म्हणजे आपण गणितात कितीही हुशार असलो तरी तिथे आपला संयमच आपली संपत्ती ठरवतो. आणि याच वागणुकीचा सर्वात उत्तम पुरावा म्हणजे रोनाल्ड रेड यांची गोष्ट. मला वाटतं या विरोधाभासाचं ते एक जिवंत उदाहरण आहे. हो, रोनाल्ड रीड आणि रिचर्ड फिस्कोन या दोघांची गोष्ट. बरोबर. रोनाल्ड रीड हा एक अतिशय सामान्य माणूस होता. त्याने आयुष्यभर एका गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्त करण्याचं काम केलं आणि नंतर एका दुकानात तो साफसफाईचं काम करायचा. पण तो जेव्हा वारला तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला, कारण त्याने आपल्या मागे तब्बल $8 मिलियन संपत्ती सोडली होती. बापरे, म्हणजे जवळपास 60 कोटी रुपये. हो, 60 कोटी रुपये. आणि विशेष म्हणजे त्याने कोणतीही लॉटरी जिंकली नव्हती किंवा त्याला कोणताही वारसा मिळाला नव्हता. त्याने फक्त आपले थोडे थोडे पैसे वर्षानुवर्षे चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले आणि शांतपणे संयम ठेवला. आणि याच्या अगदी विरुद्ध गोष्ट आहे ती रिचर्ड फ्युस्कोनची. आता हा रिचर्ड हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधनं शिकलेला होता. तो एका मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा एक्झिक्युटिव्ह होता. त्याच्याकडे पैशाचं आणि गणिताचं प्रचंड ज्ञान होतं. त्याने स्वतःसाठी एक प्रचंड मोठा महाल बांधला होता, ज्याचा फक्त मेंटेनन्स लाखो रुपयांचा होता. पण 2008च्या आर्थिक मंदीमध्ये त्याचं सगळं गणित फिसकटलं. त्याच्यावर प्रचंड कर्ज झालं आणि त्याला स्वतःला दिवाळखोर घोषित करावं लागलं. अरे बापरे. म्हणजे एका बाजूला साफसफाई करणारा रोनाल्ड कोट्याधीश बनतो आणि हार्वर्डचा पदवीधर सगळं गमावून बसतो. हो ना. यातून हेच सिद्ध होतं की संपत्ती निर्माण करण्यासाठी तुमची डिग्री महत्वाची नसते, पैशांसोबत तुमची वागणूक कशी आहे हे महत्वाचं असतं. हे खरंच खूप विचार करायला लावणारे आहे. याच अनुषंगाने या पुस्तकातून 5 अत्यंत महत्वाचे धडे आपल्यासमोर येतात. त्यातील पहिला धडा हा पैशाच्या खऱ्या मूल्याबद्दल आहे. पैसा म्हणजे स्वातंत्र्य. आता मला सांगा, पैशाचं खरं मूल्य काय आहे? एखादी आलिशान कार की मोठं घर? पण तज्ज्ञांच्या मते पैसा म्हणजे वेळ अधिक स्वातंत्र्य. हेच पैशाचं सर्वात मोठं आणि खरं मूल्य आहे. वेळ अधिक स्वातंत्र्य? हो. जेव्हा माणसाकडे पुरेसा पैसा असतो तेव्हा तो केवळ वस्तू खरेदी करत नाही, तर तो स्वतःचा वेळ खरेदी करत असतो. सकाळी उठून मला आज जे करायचं आहे ते मी करू शकतो, हा आत्मविश्वास पैशामुळे येतो. म्हणजे कोणासाठी काम करायचं आणि कुठे राहायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य? अगदी बरोबर. समजा एखाद्याची नोकरी खूप त्रासदायक आहे पण त्याचा बँक बॅलन्स चांगला आहे, तर ती नोकरी सोडण्याची ताकद त्या पैशामुळे मिळते. स्वतःच्या वेळेवर नियंत्रण मिळवणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्रातील आपल्या मध्यमवर्गीय मानसिकतेत हा मुद्दा खूप जवळचा वाटतो. आपण सुरक्षित नोकरीच्या मागे धावतो, पण मग अचानक दिवाळीत किंवा सणासुदीला फक्त लोकांसाठी मोठा टीव्ही किंवा महागडा फोन EMI-वर घेतो. आणि तिथेच आपण आपला तो वेळ गमावतो जो आपल्याला भविष्यात स्वातंत्र्य देऊ शकला असता. तो महागडा फोन आनंद देतो,
पण सोबतच पुढचे 2 वर्ष त्याच नोकरीत अडकून राहण्याची सक्तीही करतो. खरंय, दिखावा करण्यापेक्षा स्वतःच्या वेळेवर नियंत्रण मिळवणं जास्त गरजेचं आहे. आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपत्ती वाढवणं गरजेचं असतं. इथेच आपला दुसरा महत्वाचा धडा समोर येतो, तो म्हणजे चक्रवाढ व्याजाची जादू, किंवा ज्याला आपण कंपाऊंडिंग म्हणतो. कंपाऊंडिंग हे खरोखरच संपत्तीचे इंजिन आहे. पण बऱ्याचदा आपण कंपाऊंडिंगचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त शाळेत शिकवलेलं व्याजावर व्याज एवढंच आठवतं. हो, पण इथे जो संदर्भ दिलाय ना तो अतिशय रंजक आहे. समजा एखाद्याने फक्त 10,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यावर 10% परतावा मिळाला. जर हीच गुंतवणूक 30 वर्षांसाठी तशीच ठेवली तर ती रक्कम 1 लाखापेक्षा जास्त होऊ शकते. थोड्या पैशांची दीर्घकाळ केलेली गुंतवणूक खूप मोठी ताकद निर्माण करते. कारण मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. पण यातील सर्वात आश्चर्यकारक भाग कोणता माहितीये? कोणता? वॉरन बफे यांच्या एकूण संपत्तीपैकी 99% संपत्ती ही त्यांच्या वयाच्या 50 नंतर निर्माण झालीय. क्या बात आहे, 99%. हो, लोक त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या बुद्धिमत्तेला देतात. पण खरं रहस्य हे आहे की त्यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. जर त्यांनी 30व्या वर्षी गुंतवणूक सुरू करून 60व्या वर्षी थांबवली असती तर आज जगाला त्यांचं नावही माहीत नसतं. म्हणजे बुद्धिमत्ता महत्वाची आहेच, पण त्यांचं खरं वेल्थ इंजिन हे त्यांनी मार्केटला दिलेला वेळ आहे. नक्कीच. म्हणूनच आपण म्हणतो की मार्केटला टायमिंग करण्यापेक्षा मार्केटमध्ये वेळ घालवणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बाजाराचा अचूक अंदाज कोणीही वर्तवू शकत नाही. एक्झॅक्ट. कधी तो वर जाईल, कधी खाली येईल. पण जो माणूस शिस्तबद्धपणे आपला पैसा दीर्घकाळ गुंतवून ठेवतो तोच या ताकदीचा खरा फायदा घेतो. अगदी. आणि इथेच आपला तिसरा महत्वाचा धडा येतो. तो म्हणजे श्रीमंत दिसणे आणि संपत्तीवान असणे यातील फरक. रिच वर्सेस वेल्दी. इथे हा विषय खरोखरच खूप रंजक होतो. आपण बऱ्याचदा रिच आणि वेल्दी या 2 शब्दांचा वापर एकाच अर्थाने करतो. पण त्यात खूप मोठा फरक आहे. श्रीमंत दिसणं किंवा रिच असणं म्हणजे काय? तर जो माणूस खूप मोठे खर्च करतो, आलिशान कार, महागडे कपडे, हे सगळं आपल्याला दिसतं. पण वेल्दी असणं म्हणजे अशी संपत्ती जी साठवलेली असते, जी डोळ्यांना दिसत नाही. यावर पुस्तकात एक मॅन इन द कार पॅराडॉक्स दिलाय. तो मला खूप आवडला. जेव्हा रस्त्यावरून एखादी करोडो रुपयांची फेरारी जाते तेव्हा लोक त्या कारकडे पाहतात आणि विचार करतात की मला अशी कार हवी आहे. हो, त्यांना तो माणूस नको असतो, त्यांना ती कार हवी असते. एक्झॅक्टली. त्या कारमध्ये कोण बसले, त्याने किती कष्ट केलेत, याच्याशी कोणाला देणं घेणं नसतं. लोकांना फक्त ती कार हवी असते जेणेकरून इतर लोक त्यांच्याकडे पाहून प्रभावित होतील. पण सत्य हे आहे की जेव्हा एखादा माणूस महागडी कार घेतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या बँक खात्यातून तेवढे लाख रुपये कायमचे कमी झाले आहेत. बरोबर. खरी संपत्ती म्हणजे गुंतवणुका, बचत आणि मालमत्ता. आपल्याला रस्त्यावरच्या गाड्या दिसतात, लोकांची घरं दिसतात, पण त्यांनी शेअर मार्केटमध्ये टाकलेले पैसे दिसत नाहीत. आपण समाज माध्यमांवर लोकांचे फोटो पाहून वाटून घेतो की ते किती श्रीमंत आहेत. पण त्यामागे कदाचित मोठा EMI असू शकतो. नक्कीच असू शकतो. वेल्थ ही अशी गोष्ट आहे जी भविष्यात तुम्हाला पर्याय देते, आज तुम्हाला दिखावा करायची संधी देत नाही. करण्याच्या नादात आपण स्वतःची खरी संपत्ती नष्ट करत असतो. आणि यावरूनच मला चौथ्या धड्याची आठवण येते, जो आहे जोखीम आणि नशीब यांच्याबद्दल. आपण नेहमी यशस्वी लोकांकडे पाहून विचार करतो की तो माणूस खूप हुशार आहे, पण हे पूर्ण सत्य आहे का? नाही, हे पूर्ण सत्य नाही. जीवनात नशीब आणि जोखीम या दोन्ही गोष्टी खूप मोठी भूमिका बजावतात. पुस्तकात बिल गेट्स यांचं उदाहरण नशिबाची भूमिका समजावून सांगण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारे वापरलं आहे. हो. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली, यात त्यांच्या कष्टाचा वाटा नक्कीच आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1968 साली जेव्हा जगात मोजक्याच लोकांकडे कॉम्प्युटर होते तेव्हा बिल गेट्स ज्या शाळेत शिकत होते तिथे एक प्रगत कॉम्प्युटर होता. आणि जगातल्या करोडो मुलांपैकी फक्त काहीशे मुलांना त्या वयात असा कॉम्प्युटर हाताळायला मिळाला होता. अगदी. जर ते त्या शाळेत नसते तर मायक्रोसॉफ्टची सुरुवात तशी झाली असती का? कदाचित नाही. काही लोक केवळ योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे यशस्वी होतात. हे त्यांचं नशीब होतं. आणि याच्या अगदी विरुद्ध बाजी म्हणजे जोखीम. त्याच शाळेत बिल गेट्स यांचा केंट इव्हान्स नावाचा एक अतिशय हुशार मित्र होता. पण त्याचा एका पर्वतारोहणाच्या अपघातात तरुण वयातच मृत्यू झाला. पर्वतावर मृत्यू होण्याची शक्यता लाखात 1 असते, पण ती जोखीम त्याच्या वाट्याला आली. बिल गेट्स यांना लाखात 1 असलेलं नशीब मिळालं आणि केंटला लाखात 1 असलेली जोखीम.
यातून आपण हीच शिकवण घ्यायची की माणसाने आपला अहंकार नेहमी कमी ठेवला पाहिजे. आपण नम्र राहिलं पाहिजे आणि नेहमी दीर्घकालीन विचार केला पाहिजे. हो, जेव्हा आपण नशीब आणि जोखमीचा विचार करतो ना, तेव्हा आपण दुसऱ्यांच्या अपयशाबद्दल जास्त सहानुभूती बाळगतो आणि स्वतःच्या यशाबद्दल जास्त नम्र राहतो. आणि म्हणूनच या नम्रतेसोबतच आपला 5वा धडा जोडला गेलाय. बचत हीच खरी सुपर पॉवर. आपण नेहमी पैसा कसा कमवायचा याच्यामागे धावतो, पण केवळ पैसा कमवणं पुरेसं नसतं ना. अजिबात नाही. पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही किती वाचवता हे जास्त महत्वाचं आहे. तुमचा सेव्हिंग रेट किती आहे हे जास्त महत्वाचं ठरतं. आपण अनेकदा पाहतो की लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे काहीच उरत नाही. कारण ते जेवढं कमवतात त्यापेक्षा जास्त खर्च करतात. पुस्तकात एक छान वाक्य आहे की बचत म्हणजे तुमचा अहंकार आणि तुमचं उत्पन्न यातील अंतर. अरे वा, हे खूपच अर्थपूर्ण वाक्य आहे. हो ना? अनेक लोक जास्त पैसा कमवू लागल्यावर त्यांचा खर्च इतका वाढवतात की सारा पैसा अहंकार पोचण्यातच जातो. एखादा माणूस 50,000 कमवून जर 10,000 वाचवत असेल तर तो लाख रुपये कमवून 0 बचत करणाऱ्या माणसापेक्षा खूप जास्त सुरक्षित आहे. हाच तो सुवर्ण नियम आहे. आपण जेवढं कमवतो त्यापेक्षा नेहमी कमी खर्च करणं. बचत करणं ही पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असणारी गोष्ट आहे. मार्केट कसं चालेल हे कोणाच्याच हातात नसतं, पण स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवून बचत करणं हे आपल्या हातात असतं. अगदी बरोबर. आता आपण या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संदेशाकडे वळूया. या सर्व विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की टिकून राहणे यावर खूप भर दिला गेला आहे. हो, तोच सर्वात मोठा धडा आहे. चांगली गुंतवणूक म्हणजे फक्त जास्त परतावा मिळवणे नव्हे, तर जास्तीत जास्त काळ मार्केटमध्ये टिकून राहणे आहे. म्हणजे फक्त रिस्क घेऊन रातोरात श्रीमंत होण्यापेक्षा शांतपणे बाजारात टिकून राहणं. हो, अनेक लोक बाजारात येतात. ते पैसा दुप्पट करण्याच्या उद्देशाने. ते खूप जोखीम घेतात. पण बाजार कोसळला की ते बाहेर फेकले जातात. पैसा मिळवण्यासाठी आशावादी राहावं लागतं, पण तो टिकवण्यासाठी तुम्हाला बाजाराला घाबरून चालावं लागतं. जो गुंतवणूकदार कोणतीही घाई न करता टिकून राहतो, तोच खरी संपत्ती निर्माण करतो. आपण क्रिकेटमध्ये जसं पाहतो की जर फलंदाज पिचवर टिकून राहिला तर धावा आपोआप होतात, तसंच जर माणूस मार्केटमध्ये टिकून राहिला तर संपत्ती आपोआप निर्माण होते. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. आणि या चर्चेची सांगता करताना या टिकून राहण्यासाठी आपण काही व्यावहारिक नियम संकलित करूया, ज्याचा प्रत्येकाला उपयोग होऊ शकतो. असे कोणते 5 साधे नियम आहेत जे आपण पाळले पाहिजेत? हे 5 नियम खूप साधे पण महत्वाचे आहेत. पहिला नियम म्हणजे आपत्कालीन निधी राखून ठेवणे. आयुष्यात कधी कोणतं संकट येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे हा निधी ढाल बनतो. दुसरा नियम? दुसरा नियम आहे दीर्घकालीन गुंतवणूक करणे. रोज मार्केटचे आकडे पाहण्यापेक्षा पैसा 5 किंवा 10 वर्षांसाठी गुंतवा, जेणेकरून चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल. बरोबर. तिसरा नियम जीवनशैलीतील महागाई टाळणे. उत्पन्न वाढलं की खर्च वाढू लागतात. नवीन फोन, मोठी गाडी हे टाळलं पाहिजे. म्हणजे उत्पन्नातील वाढ ही खर्चात न जाता बचतीत केली पाहिजे. अगदी. चौथा नियम म्हणजे संयम ठेवणे. कोणतीही चांगली गोष्ट निर्माण होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तशीच संपत्तीलाही वेळ द्यावा लागतो. आणि 5वा आणि शेवटचा नियम म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचं ध्येय ठेवणे. फक्त श्रीमंत दिसण्याचं नाही, तर जीवन स्वतःच्या अटीवर जगण्याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. हे 5 नियम खरोखरच आर्थिक प्रवासाचा भक्कम पाया आहेत. आजच्या या सत्राचा शेवट करताना या सर्व चर्चेचा एक अंतिम सारांश आपण पाहूया. पैसा हा फक्त नोटा किंवा आकडे नाहीत, तो आपल्या निर्णयांचा परिणाम आहे. जर माणसाने स्वतःच्या विचारांवर, सवयींवर आणि संयमावर नियंत्रण मिळवले तर पैसा आपोआप त्याच्या बाजूने काम करू लागतो. अगदी अचूक. आणि म्हणूनच जाता जाता मला एक विचार करायला लावणारा प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे. नक्कीच. जर आपली आर्थिक स्थिती ही केवळ बुद्धिमत्तेवर नव्हे तर आपल्या रोजच्या सवयींवर अवलंबून असेल, तर आज आपल्या नकळत अशी कोणती सवय आहे जी हळूहळू आपली संपत्ती नष्ट करून आपल्याला फक्त श्रीमंत दिसण्याच्या शर्यतीत अडकवून ठेवत आहे? हा खरोखरच एक अंतर्मुख करायला लावणारा विचार आहे. प्रत्येकाने आपल्या रोजच्या सवयींकडे या दृष्टिकोनातून नक्कीच पाहिलं पाहिजे. आजच्या या सखोल चर्चेने सर्वांनाच नक्की नवी दिशा दिलीच असेल. सर्वांचं खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. धन्यवाद.